गाइज हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 31 आणि आम्ही चाललो आहोत 31 पार्टीला, जे की टॅरेसवरती आहे. सो चलो लेट्स बिगिन अँड लेट्स एन्जॉय द 31st पार्टी. सो कम ऑन, लेट्स बिगिन. गाइज हेलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड दिस इज सेकंड डे मॉर्निंग. आज आहे न्यू इयरचा पहिला दिवस आणि बघता बघता 2024 कसा निघून गेला माहितीच नाही पडलं. आणि आज आहे 2025चा पहिला दिवस. सो गुड मॉर्निंग झालेली आहे, नाश्ता करायचा आहे, दिवाबत्ती करायचं आहे आणि प्लॅन आहे की बाजूला अष्टविनायक मंदिर आहे. लास्ट इयर मी दिवाळीच्या व्लॉगमध्ये टाकलेलं, तर तिथेच आम्ही जात आहोत. ॲक्च्युली जायचं होतं टिटवाळाला, पण काही कारणामुळे ते पॉसिबल नाही होत आहे. त्याच्यामुळे इथे अष्टविनायकचं मंदिर आहे, तर तिथेच आम्ही जाणार आहोत. सो चलो कम ऑन, लेट्स बिगिन. सो गाईज हे तेच हार आहेत जे तुम्ही मगाशी मंदिरात नारळावरती बघितलात, तपस्याच्या गळ्यात बघितलात. आणि हे ॲक्च्युली माझ्याकडे बीड्स होते खूप, आय थिंक 2-1 वर्षापासून हे होते आणि वेगवेगळे कलर्सचे आहेत हे. तर याच्यामध्ये माझ्याकडे एक पर्लचं नेकलेस होतं, त्या पर्ल्सचं नेकलेसचे पर्ल्स मी ॲड करून याच्यात अशा प्रकारे माळ बनवलेली आहे, जी
प्रथा आणि तपस्याला दोघांना वेगळी लेंथच्या हिशोबाने बनवलेली आहे आणि खरंच खूप छान झाली आहे ही. सो आम्ही सगळे रेडी आहोत आणि मी एकदम मस्त कोरी करकरी नवीन साडी घालून रेडी आहे मंदिरात जाण्यासाठी. सो विचार केला नवीन वर्ष आहे, नवीन साडी घालूया. सो आम्ही निघालो आहोत मंदिरला आणि मी घातली आहे मस्तपैकी पिंक कलरची साडी. ही ॲक्च्युली मार्गशीर्षला घालणार होती मी, पण काही कारणाने नाही झालं मार्गशीर्षला हा ब्लाऊज घालायला. ब्लाऊज भेटला नव्हता ॲक्च्युली, त्याच्यामुळे मग न्यू इयरचा भेटला तर विचार केला की आज नवीन कपडे घालूया आणि बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत. चला. आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेरच्या राईट साईडला खूप घनदाट जंगलासारखं होतं आणि तपस्या आणि नितीनची नजर आहे ना एक वटवृक्षावरती पडली आणि तपू वॉज लाईक मम्मा अग्निपथचं झाड, आणि आम्ही हसत होतो तिथे. मंदिरातून आलो आहोत आम्ही, मस्त दर्शन झालं आणि ॲक्च्युली मंदिरामध्ये अलाउड नव्हतं रेकॉर्ड करणं, त्याच्यामुळे काहीच रेकॉर्ड करता आलं नाही. जेवढं थोडंसं 1 सेकंडचं मी बाप्पाचं मूर्ती घेतला. आय डोंट थिंक सो की दिसलं असेल तुम्हाला, पण तेवढंच कॅप्चर करता आलं. आणि नंतर मग एक काका आले, बोलले की ॲक्च्युली मी आत पण रेकॉर्ड नाही केलेलं, बाहेर उभं राहून आतमधलं करत होती, थोडंसं जसं झूम करायला, तेवढ्यात ते काका आले. तर मग मी ठेवून दिलं. मी बोलले ठीक आहे. फोटोज काढले आहेत आम्ही, तर फोटोज मी ब्लॉगमध्ये टाकणार. आणि त्याच्यानंतर आमच्या इथे सोसायटीमध्ये हनुमानजीचं मंदिर होतं, तर तिथे पण आम्ही गेलो आणि तिथे पण पाया पडतो. तर चला आता जेवणाच्या तयारीला लागूया. तर आज बुधवार आहे, तर बघू बुधवारचं काय स्पेशल. सो चलो लेट्स सी. सो मंदिरातून आलो आणि आय थिंक 12-12:30 वाजलेले आणि मच्छी आणायला गेलो, तर मच्छी पण ऑलमोस्ट सगळी संपलेली आणि 12:45-1 वाजता तर लगभग मावशी लोक निघून जातात मच्छीवाले. त्याच्यामुळे मग अंड मुलांना खायचं नाही आहे, कारण पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं, तर उपवास सोडायचा आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत बाहेर लंच करायला. तो न्यू ईयर आहे भाई, सेलिब्रेशन तो होना चाहिए. सो दॅट्स वाय आम्ही बाहेर लंच करायला चाललो आहे. आणि रात्री बघू काहीतरी, कारण संध्याकाळी मच्छीवाले मावशी लोक बसतात 5-6, 7-8 वाजता, 9 वाजेपर्यंत असतात, मग तेव्हा बघू काहीतरी बनवू. लेट्स सी. पण आता सध्या आम्ही चाललो आहोत बाहेर. आणि हे प्रथाचं, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे प्रथाचं चिल्ड्रन्स गिफ्टचं 1 पीस आहे आणि तिला मी सँडल्स घेतल्यात झुडिओमधून, खूप छान आहे ते. आणि जसे हिला घेतल्यात तसे सेम तपस्याला पण घेतलेत, फक्त साईजमध्ये फरक आहे. सो प्रथा अशा प्रकारे तयार झालेली आहे. सो तपस्या इथे तयार झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी वेस्टर्न घातलं आहे आणि हे बघा, हे तिचे पण सेम्स आहेत सँडल आणि दोघींना सेम आवडले आहे ना, फक्त साईजमध्ये डिफरन्स आहे. तो क्या क्या खाएगा? बिरयानी 1 महिना खाया नाही था ना. ओ मेरे पिल्ले, मी यांना सांगायची की तुम्हाला खायचं तर तुम्ही खा, पण कुठे काहीच नाही.
मार्गशीर्षमध्ये म्हणजे मी इवन नितीनला पण सांगितलेलं की तिघांना जायचं असेल बाहेर जा आणि खा, पण तिघांना असं होतं की नाही, घरामध्ये घट आहे, मार्गशीर्ष करते आहेस त्याच्यामुळे तू करते आहेस तर आम्ही पण करणार, उपास तर नाही करणार आम्ही, पण ॲटलिस्ट एवढं तरी आम्हाला करू दे. सो त्यांनी स्वतःच्याच मनाने डिसाईड केलेलं की आम्ही पण मार्गशीर्ष पाळणार. अँड आय वॉज सो हॅपी की न बोलता फॅमिली जर आपल्यासोबत उभं असते, आपण काहीतरी करतो फॅमिलीसाठी मनापासून, आणि जेव्हा फॅमिली आपल्याबरोबर उभी असते तेव्हा किती बरं वाटतं. सो चलो, आम्ही चालू आहोत खादाडायला आणि 1 महिन्याचा उपास आम्ही तोडणार आहोत. सो चलो, बाय बाय. और ये है हमारा कैलेंडर खाना दो. फिलहाल घरी किचनमध्ये उभं असताना मी कॅलेंडर असते, पण आज कॅलेंडर हे आहे. तर ऑफकोर्स सुरुवात आम्ही सूपपासून केली आणि मुलांनी वेंटॉन सूप मागवलं, त्यांचं ऑल टाईम फेवरेट चिकन वेंटॉन सूप, आणि मी आणि नितीननी थुक्पा सूप मागवलं. ऐकायला थोडंसं फनी वाटतं, पण खरंच खूप छान होतं. थोडंसं स्वीट, थोडंसं सार, आंबट गोड असं होतं आणि टेस्ट पण खूप छान होतं या सूपचं. आणि मी जेव्हा पण इथे येतो तर हेच सूप मागवतो, माझं तर मोस्ट फेवरेट. मग त्याच्यानंतर लॉलीपॉप मागवले आणि स्टार्टर्समध्ये ॲक्च्युली थोडंसं कन्फ्युजन होतं, कारण सगळ्यांचं आवड-निवड वेगळं असतं. सो मेजॉरिटी विन्स द लॉलीपॉप. आणि त्याच्यानंतर आम्ही मागवली एग बिर्याणी, बिकॉज मुलं जे आहेत माझे ते चिकन खात नाही, खूप कमी खातात. त्यांना प्रॉन्स आवडतं, अंडी आवडतात, अशी काही मोजक्याच वस्तू आहेत सी फूडमध्ये जे त्यांना आवडतं. सो लॉलीपॉप ऑलमोस्ट झालेलं आणि मी आणि नितीननेच मिळून ते संपवलं. मुलांनी तर एक पण लॉलीपॉपला हात नाही लावलेला. सो चिकन बिर्याणीची गरजच नव्हती आणि मस्त झालं. खूप पोट भरलं, असं वाटत होतं की कधी घरी जाऊ आणि धाराडूर झोपू. आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि जेवल्यानंतर घरी आलो आणि मस्त धाराडूर झोपलो आणि आता उठलो आहे. नॉनव्हेज खाल्लेलं त्याच्यामुळे दिवा हे लावणार नाही आहे मी, देवाकडे मी हात नाही लावत नॉनव्हेज खाऊन. तर संध्याकाळी जे आहे ते खिचडी बनवणार आहे, बिकॉज दुपारचं एवढं मसालेदार आणि एवढं हेवी खाल्ल्यामुळे ॲक्च्युली आता जेवायचं मन पण नाही आहे, पण मुलांसाठी मला करावं लागेल. तर अंडं वगैरे बॉईल करेन किंवा ऑमलेट फ्राय आणि मग त्यांना खिचडी किंवा डाळ भात दोन्हीपैकी एक ऑप्शन करून मी देईन. आणि आमच्या दोघांचं गॅरंटी नाही, माझं आणि नितीनचं जेवलं तर जेवलं, नाही तर नाही. तर मस्त गेला आजचा दिवस आणि विचार केलेला केक आणून कापूया, पण मग असं वाटलं काय दरवेळेस तेच केक आणा, प्रत्येक ह्याच्यामध्ये माझं तेच असतं, केक आणू कापा. बोललं ठीक आहे, इट्स ओके, केक कापणं काय एवढं इम्पॉर्टंट नसतं, चांगलं दिवस जाणं इम्पॉर्टंट असतं. मुलं आले. काय झालं? प्रथा आली आहे. प्रथा ॲक्च्युली खेळायला गेलेली, तर ती आलेली आहे आणि मुलं जी बाहेर क्रिकेट खेळत होती त्यांचा कल्लाहाट होत होता, त्यांचाच आवाज येत होता. सो काय बोलत होती मी?
हा हेच बोलत होती की मस्त गेला आजचा दिवस आणि छान गेला. सकाळी मंदिरात गेलो, दुपारी जेवायला गेलो आणि काय पाहिजे यार. छान होता. वर्षभर असा चांगला दिवस जाओ. असं नाही बोलत आहे की रोज हॉटेलमध्ये घेऊन जायचे, पण चांगला गेला दिवस इन शॉर्ट. आणि एन्जॉय केला, सेलिब्रेट केलं, बरं वाटलं. दोन्ही पर्यायाने सेलिब्रेट केलं. मंदिरात जाऊन ही बोलतात ना एक प्रकारे एक हे होतं की वर्षाचा पहिला दिवस आहे तर देवाचे दर्शन घडले पाहिजे. आणि नॉनव्हेज खाऊन पण सेलिब्रेट केलं कारण मार्गशीर्ष होता त्याच्यामुळे आज म्हणजे पूर्ण एका महिन्यानंतर आज खाल्लं मी सांगितलं जसं. सो छान गेला दिवस, मस्त गेला, मजा आली, बरं वाटलं. तुमचा कसा गेला मला नक्की ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा. आणि हा होता माझा आजचा ब्लॉग. आजकाल मी छोटे छोटेच ब्लॉग बनवते कारण मला 2-4 लोकांचं असं कमेंट आलेलं की तुम्ही खूप मोठे ब्लॉग्स बनवता, खूप मोठे. आता नॉर्मली अर्ध्या तासाचे किंवा 25 मिनिटाचे ब्लॉग नॉर्मली हे ब्लॉग असतातच, पण आय डोंट नो त्यांना का असं वाटतं की खूप मोठे होतात. तर ठीक आहे, 10 मिनिटाच्या वरचं हे ॲक्च्युली असलं पाहिजे. तर मोस्टली मी तेच करते, 10 मिनिटाच्या वरचे 12 मिनिटं 13 मिनिटं असो, ठीक आहे, जसं तुमची रिक्वायरमेंट. मलाच बरं आहे छोटे छोटे व्लॉग्स टाकलं, माझीच मेहनत कमी होईल, एडिटिंगचं काम कमी होईल, इवन माझं नेट पण वाचेल. कमी म्हणजे अपलोड करायला पण नेट कमी होईल, चांगलीच गोष्ट आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा लागला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर आवडला असेल तर अगेन तेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य आनंदमयी, सुखमयी, आरोग्यदायी, भरभराटीने जाऊ दे. सगळ्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद येऊ दे. तर आणि हां, तुमच्या सगळ्यांचे चांगले जे इच्छा आहेत ते पूर्ण होऊ दे. तर चला मग, बाय बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय.